येस आणि मॅचला प्रारंभ होतोय अर्थातच सुपर 6 च्या या फॉर्मॅटमधील अर्थातच नॉकआउट स्टेजमधील ही तिसरी मॅच रंगत असताना आपण जरूर पाहताय श्री फायटर्स विरोधात श्री भैरवनाथ वॉरियर्स असा हा विद्यमान सामना। या मॅचमध्ये 5 षटकांचा या सामन्यामध्ये खरं तर कशी काही लढत रंगेल, कारण डू ऑर डाय च्या या सिच्युएशनमध्ये खेळ करत असताना या स्टेजला मात्र प्रत्येक खेळाडू आणि दोन्ही संघ मात्र आज जीवाच्या आकांतानं आपले 100% एफर्ट्स मेहनतीनं जिंकण्याचा प्रयत्न करतील आणि विजयाचा उत्साह दोन्ही संघांच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर आपल्याला नेहमी पाहायला मिळतोय। तोच उत्साह आणि क्रिकेटचा एक वेगळा स्पोर्ट्समन आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये हे दोन दिग्गज संघ आपल्याला खेळ करताना पाहायला मिळत आहेत। एका बाजूला रवी दलवी सरांनी पुरस्कृत केलेला कृष्णा ओमले यांच्या नेतृत्वाखाली श्री फायटर्स हा संघ फील्डिंग करताना आपल्याला बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात राजूदादा धनावडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि फिटनेस ॲथलेट प्रताप दादा शेलार यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ वॉरियर्स या संघानं पहिल्यांदा टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून त्यांनी मात्र एक ऑर्थोडॉक्स डिसिजन घेतलाय तो फील्डिंग करण्याचा आणि फील्डिंग करत असताना पहिला गोलंदाज अमल शेलारनं सुरुवात चांगली करून दिली आहे। पहिले 2 चेंडू 4 चेंडू आपण पाहिले तर मात्र नक्कीच 2 चेंडू डॉट आणि त्यांना धावा खर्च केल्या त्या फक्त 2। निश्चित अलीकडचा हंगाम जर आपण पाहिलात ना तर सर्जरी झाली खांद्याची, त्यानंतर ज्या प्रकारे त्यांचा खेळ बहरला, अप्रतिम खेळ राहिलाय पाठीमागच्या काही हंगामामध्ये आणि त्याचा बोलबाला अजूनही सुरू आहे। अमर शेलार यांनी आणखीन एक डॉट टाकलाय। अमर शेलारने इम्प्रेसिव्ह सुरुवात केली। आपण सुरुवात कशी करतो यावर तुमच्या त्या विद्यमान खेळाची पुढची घटना मालिका ही ठरत असते। वेल बिगन इज द हाफ डन जसं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो तेच काहीसं इथं आपल्याला पाहायला मिळतंय। सुरुवात झाली आहे या षटकाची खरं तर एका धावेनं आणि मागचे 3 चेंडू डॉट फेकलेत। हा बॉल बॅकफुटवरनं फक्त डिफेन्सिव्ह खरं तर संरक्षणात्मक पवित्र्यानं खेळून काढलाय। ही एकच धाव मिळणार। रिमझिम पाऊस आणि खरं तर पावसाली रबर बॉल स्पर्धा म्हटली की मग पाऊस पडायलाच हवा, कारण पाऊस पडला की मग प्रेक्षक मायबाप म्हणा, क्रिकेटचे मात्र 22 यार्डाची ही विकेट आणि 22 खेळाडू म्हणा किंवा सपोर्ट सिस्टीम म्हणा, स्क्वॉड म्हणा, मात्र प्रत्येक जण प्रत्येक घटक या मात्र खेळाला एन्जॉय करत असतो आणि म्हणूनच की काय आज या खेळाला एन्जॉय करण्यासाठी कदाचित सकाळच्या सत्रामध्ये पाऊस नव्हता परंतु आता पावसाची सुरुवात झाली आहे। पहिलं षटक संपन्न झालंय। धावसंख्येची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आफ्टर 1 for none। पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त 4 धावा इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल आपल्याला पाहायला मिळालं। मुख्य पॅव्हलियन कक्ष अर्थातच हे भव्य दिव्य व्यासपीठ आणि त्या व्यासपीठाच्या दिशेकडनं गोलंदाजी करत असताना नवीन गोलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळतील आणि पहिला बॉल पंच करत असताना टायमिंग जमलं नाही परंतु पंच इशारा करतायत लाईन तुम्ही मिस करताय आणि हा वाईट बॉल असणार आहे। अवांतरची ही पहिली एक धाव धावफलकावर ॲड होईल आणि धावा कशाही येऊ द्या परंतु त्या धावांना मात्र मी म्हणेन आज मात्र वेलकम केलं गेलंय। डू ऑर डायची सिच्युएशन या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते। ओव्हर द विकेट ना हा बॉल यावेळेला अनोख्या शैलीमध्ये ताकदीचा वापर केलाय, टायमिंग जमलंय, कनेक्शन प्रॉपर झालंय, तीनही गोष्टी साधल्या गेल्या आणि बॅट्समन आशुतोषच्या बॅटमधनं येतोय हा पहिला किटकॅट चौकार।
आणि या चौकाराची खरं तर गरज होती. थोडा प्रेशर डेव्हलप होत होता आणि त्या प्रेशरला झुगारून हा फटका सजवलाय आशुतोषनं. निश्चित यावेळेला बॉल हवेत खेळलाय, बॉलने गॅप शोधलाय, मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सरळ 4 धावेंसाठी आक्रमण सुरू केलंय. नाव आहे आशुतोष शेलार, गाव आहे ओखवडी. दिलेरी म्हणजे साहस आणि आज शब्दांची ही गुंफण आमच्या समवेत मात्र जोडली गेली. मराठी भाषा भरपूर गोड आहे आणि त्या मराठी भाषेला कसं सादर करावं हे मात्र निलेश मर्डेकर सरांकडनं मात्र शिकावं. फार छान. खरं तर आज या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आपण जरूर कॉमेंट्री बॉक्समध्ये मागच्या सत्रामध्ये आपण जे आवाज ऐकले अर्थातच किरण म्हस्कर आणि संतोषजी देसाई. हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, झेल इथं ड्रॉप झालाय. एका झेलची होईल चर्चा मैदानात, परंतु ते झेल टिपले पाहिजेत. आता झेल निसटलाय, पाऊस पडलाय. पाऊस पडत असताना खरे पाहता हातांची ओंजली मिटत असताना तिथे झाली गडबड आणि त्या गोंधळामध्ये हा झेल ड्रॉप झालाय. निश्चित एखादी झेल घेताना शरीरावरचं नियंत्रण, डोळ्यांचा संयोग आणि हाताची ओंजळ ही फार महत्वाची होती आणि अखेर हाताच्या ओंजळीमधून बॉल निसटला आणि शरीरावरचं नियंत्रण निसटलं. झेल सुटलाय. आता हा डाव रंगात येईल का? धावसंख्या आहे 15 वरती 0. हातांची ओंजली म्हणजे 5 बोट, कनिष्ठ, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा. एका जरी बोटाचा तालमेल बिघडला की मग तिथे गोंधळ झाला. तेच पाहायला मिळालं. मोठा फलंदाज, त्याला बाद करण्याची नामी संधी गोलंदाज विजय सपकालनं निर्माण केली होती, तिथे झेल ड्रॉप झाला. आता तो सुटलेला झेल किती उपद्रव करेल, या मॅच मध्ये किती रंगत वाढवेल आणि त्याचा फायदा श्री फायटर्स या टीमला किती मिळणार, त्या संधीचं किती सोनं खरेल फलंदाज, ते आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. निश्चित अलीकडचा हंगाम जर आपण पाहिलात ना नितेश सर, या खेळाडूने जबरदस्त खेळ केलाय. मग टेनिस बॉल असेल किंवा रबर बॉल असेल, म्हणजे अशा खेळाडूचा झेल सध्याच्या घडीला सोडलाय म्हणजे जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देते. त्याच्यामुळे अशा संधीचं तुम्हाला सोनं केलं पाहिजे, परंतु या चुका सुधारवणं फार महत्वाचं. आणि जिथे विजय सपकाळ यांनी जी गोलंदाजी केली, काही बॉल महागडे, काही बॉल संयमाने चांगले टाकलेत, काही डॉट आहेत, परंतु धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत, परंतु आशुतोष शेलार 13 वरती खेळत आहेत, 9 बॉल, आणि करण सावले 0 धावांवरती बॅटिंग करतायत. अवे फ्रॉम द रीच. हा बॉल पुन्हा एकदा लाईन मिस करते म्हणून पंच या बॉलला दंडित करतायत. नियम क्रमांक 22 तुम्ही जेव्हा उल्लंघन करता तेव्हा तुम्हाला पंच दंडित करतील आणि हा व्हाईट बॉल. निश्चित हा जो नियम आहे ना की फलंदाजाच्या खेळण्याच्या आवाक्याबाहेर जर बॉल असेल ना तर पंच अशा प्रकारच्या बॉलला व्हाईट बॉल घोषित करतात. ज्या प्रकारे तुम्ही नियमाचा उल्लेख केला, हा व्हाईट आलाय. धावसंख्या पुढे सरसावते 16. 16 ऑन द स्कोर बोर्ड नाव. ओव्हर द विकेट. हा बॉल वेट वॉच डिफेन्सिव्ह पवित्र्यानं पुन्हा एकदा खेळून काढायचा होता, परंतु तितका चपल, चतुर, चाणाक्ष. पहा किती हुशार. विकेट किपर हुशारच असायला हवा. विकेट किपर तुमचा फ्लेक्झिबलच असायला हवा. विकेट किपरची नजर दोन्ही विकेटच्या बाजूला असायला हवी आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. प्रतापदादा शेलारे, फिटनेस ॲथलेट, आज त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये उतरलाय. ओव्हर द विकेट हा बॉल. या बॉलला आपण पाहताय आकाशामध्ये विहंग मार्गाने सजवलाय आणि बॉल इथे मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक गाठतोय. टायमिंग चुकलं का की बॉलनं उंची जास्त घेतली, डिस्टन्स कव्हर करू शकला नाही की भौगोलिक दृष्ट्या वेस्ट ईस्ट असा जो वाऱ्याचा ओघ आहे, वाऱ्याच्या विरोधात फटका सजवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसला आणि तिथेच बॉल हा क्षेत्ररक्षकाच्या मगरमिट्टीमध्ये विसावला. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये PTCच्या स्क्रीनवर कॅमेरामॅननं कशा प्रकारे हे दृश्य कॅप्चर केलंय. निश्चित ज्या प्रकारे हा फटका खेळला ना, बॉल हवेत खेळला, वेळेची अचूकता साधली होती, परंतु लांबी कुठेतरी कमी पडली. कधी वाऱ्याच्या वेगाबरोबर तर कधी वाऱ्याच्या वेगाच्या विरुद्ध तुम्हाला खेळावं लागतं. लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला. फलंदाज आशुतोष शेलार परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक 1 लागलाय. प्रथम बॅटिंग करत असताना टीम श्री फायटर या टीमला.
निश्चित याच फटक्यांची गरज आहे. श्री फायटरला आणखीन एक फटका हवेत, क्षेत्ररक्षकाच्या हाताला बॉल स्पर्श करून पाठीमागच्या बाजूला आला. संरक्षण देण्यासाठी खेळाडू आहेत. या प्रकारच्या कॅचेस होणं फार महत्वाचं आहे. चांगल्या खेळाडूकडून सोप्पा झेल सुटणं हे क्रिकेट आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी घडतात. नाही नक्कीच. आणि जेव्हा पाऊस पडतो हातांची उंचली जे आपण म्हणतो की हात ओले असताना मात्र ते ग्रिपिंग जमत नाही आणि इथे मात्र बॉल मात्र हातांना स्पर्श करून मात्र निसटून गेलाय. अजून एक संधी मिळाली आहे ते फलंदाजी करणाऱ्या टीमला. एकूण धावसंख्या झाली आहे 0. आपण पाहताय 22. निश्चित धावसंख्या 22 आहे. पुन्हा एकदा दीपक जांभळे तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा पुढे ठेवलाय हा बॉल. हाई बॉल हवेत आहे. हाई बॉल गगनाच्या गाभाऱ्यातून पाठवून दिलाय. सरळ धावेंसाठी एक ललकारी देणारा फटका. चेंडूंचा खेळ झाला निलेश आणि 15 चेंडूमध्ये 28 ही धावसंख्या. एक सन्मानजनक स्कोर आहे. आता मात्र या स्कोरला थोडं मी म्हणेन ॲक्सलरेट करावं लागेल. त्यासाठी सज्ज आहे करण. हा फटका अनोख्या शैलीमध्ये इम्प्रोवाइज करायचं होतं. अगदीच बदल आली ते तिथे थोडंसं पाहायला मिळालं. अक्रॉस द लाईन आले. टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये हा फटका आपण सातत्याने पाहत असतो आणि यंग जनरेशन नवीन नवोदित खेळाडू हा फटका सातत्यानं सर्रास वापरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच फटक्याचं प्रतिबिंब आज या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. टायमिंग थोडं चुकलं परंतु एक धाव मिळाली. 29वा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. अंतिमचा काही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल पुढ्यात टाकलाय. पुढ्यातनं उचललाय. बॉल थांबणार नाहीये. हवा के संग संग और घटा के साथ साथ ऑन ड्राइव ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन रिजन क्लिअर करणारा बॅट्समन कृष्णा ओमले कॅप्टन च्या बॅटमधनं येतोय हा अप्रतिम कलात्मक षटकार. कृष्णा ओंबळे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवशी निश्चित चांगल्या खेळाची अपेक्षा संपूर्ण त्यांच्या पाठीराख्यांना असणार आहे. आणि पहिलाच बॉल खेळताना वीरेंद्र सहवाग स्टाईल सुरुवात केली. 6 धावा ठोकल्यात. कृष्णा बर्थडे बॉय and the final ball of this third over to spell. दीपक जांभळे विकेटच्या शोधात असतील. 35 for 1. हा बॉल सरस सोडून दिला. पंच टर्न करतायत. व्हाईट बॉल कॉल. निश्चित आज कृष्णा ओंबळे यांचा वाढदिवस आहे परंतु स्वप्नीलदा हिरवे यांचाही आज वाढदिवस आहे आणि या दोघांनाही आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. निश्चित हीच अपेक्षा असणार आहे दोघांनी चांगला खेळ करावा. परंतु आता कृष्णा ओंबळे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. परंतु दीपक जांभळे यांनी तब्बल 20 धावा खर्च केल्यात अवघ्या 5 बॉलमध्ये. 5 चेंडूमध्ये 20 धावा खर्च करत असताना महागडी गोलंदाजी. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉल. थोडीशी रिस्क कॅल्क्युलेट करून हा फटका सजवला होता. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चपलाईनं चेंडूवर त्यांनी झडप घातली. ही 21 धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 12 पूर्ण. खरं तर 37 या आकड्यावर आणि रन्स पर ओव्हरचा जर का उल्लेख करायचा झाला तर 12.77 रन्स पर ओव्हर हे खरं तर या ॲव्हरेजनं धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला
करण सावले बॅटिंग करताना 5 बॉलच्या पाठीमागे 13, कृष्णा ओंबळे 2 बॉल 7, ओव्हर नंबर 4 साठी आता कोणत्या नावाचा पर्याय निवडलाय तर आर्यन शेलार एक युवा खेळाडू आहे, त्यांना गोलंदाजीच्या रनवेवरती आणलेला आहे आणि ज्या प्रकारे 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे ना, चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु एका बाजूला कृष्णा ओंबळे तयार. खामकरवाडीचं क्रिकेट म्हटलं की या नावाची चर्चा सातत्याने होते. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाही, विकेटचं पतन, कृष्णा ओंबळे माघारी. प्रतिम हे गीत डीजे मास्टर आदेश सादर करत असताना हे गाणं ऐकून प्रत्येकाच्या मनात गिटार वाजेल इतकं सुंदर आणि प्रेमाचं प्रतिबिंब. गुलाब चाफा अत्तर वित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही, झाडे वेली हिरवल डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही, थंडी थोडी वाढत आहे काय काय घेऊ अंगावर, थंडी थोडी वाढत आहे काय काय घेऊ अंगावर. आता हा झेल पहा, यानंतर आपण थोडंसं वर्णन करू. ही दुसरी विकेट निलेश, मगाशी पहिली विकेट वन पुल सना तर मॅच मध्ये म्हटलं जातं. आता तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळते. आल्या पावली परतले थोडेसे नाराज हताश संकेत उतेकर. हॅट्रिक हा शब्द जेव्हा जेव्हा आपण बघतो याचा उगम क्रिकेटमधूनच झाला. ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना एच स्टीव्हन्सन यांनी अशा प्रकारची पहिल्यांदा कामगिरी केली आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी काही मंडळींनी फंड जमा केला आणि त्या फंडातून एक हॅट आणली जिला आपण टोपी म्हणतो. ट्रिक म्हणजे युक्ती, म्हणजे टोपीची युक्ती इंग्लिशमध्ये हॅट्रिक. पुढे प्रगत पडत गेला आणि आज आपण त्याच गोष्टीला हॅट्रिक म्हणतो. जीवनात एकसारख्या 3 गोष्टी झाल्या तर, आणि तीच हॅट्रिकची संधी गोलंदाज आर्यन शेलार यांना आहे. आणि उजव्या स्टीच्या बाहेर हॅट्रिकने दिले हुलकावणी, आलाय तो डॉट. प्रभावशाली गोलंदाजी, व्हेरी इम्प्रेसिव्ह, व्हेरी इकॉनॉमिकल, असरदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि याच गोलंदाजीची खरं तर मी म्हणेन बॉलिंग करणाऱ्या युनिटला मात्र आवश्यकता होती. राजूदादा धनावडे यांनी पुरस्कृत केलेला संघ प्रतापजी शेलार यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ वॉरियर्स टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन का घेतला त्याचं उत्तर देत असताना हा बॉल अपकट मारायचं होतं. अर्थातच आपण पाहिलं की तो नैसर्गिकरित्या मागच्या बाजूला गेलाय. अर्थातच पूल करायचा फटका होता, बॅटचा टो लागला आणि अगदीच आपण पाहिलं की हा नशिबाचा चौकार, जिथे फलंदाजाचे थोडे प्रयत्न आणि नशिबाचे काहीसे पर्सेंटेज मिळून या 4 धावा धावफलकावर ऍड होतील आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 3 बाद 41 41. गडी बाद 3 झाले. धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या युनिटला. 0 आपण पाहतोय. श्री फायटर्स रवी दलवी यांनी पुरस्कृत केलेला संघ कृष्णा ओंबळे आता मात्र नक्कीच क्रीजवर नाहीये, ते लवकर बाद झाले. तदनंतर ही जबाबदारी करण आणि समीर यादव या फलंदाजांवर आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज तयार आहे आर्यन आणि हा फटका, ओहो क्या बात क्या बात, टायमिंग क्लास जमलंय. इट्स परफेक्ट परपेंडिक्युलर अँड प्रॉपर टाइम केलेल्या फटक्यावर धावा मिळतील किती तर तब्बल 6.
वरती ज्यांचं आगमन होते आदरणीय कानिफनाथ बांगर दादा यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे आणि या लीगच्या माध्यमातून आम्ही त्यांचं शब्द सुमनाने करतो स्वागत. शेवटचा बॉल आणि इथे सोडून दिलेला आहे बॅटिंग करत असताना समीर यादव. जबरदस्त बॅटिंग, 3 बॉल 10. सुरुवातीचे आर्यन शेलारांचे आगीचे गोळे आणि त्यानंतर 2 महागडे बॉल. सनपाने या गावाला बिलॉंग करत असताना ज्या मातीनं जावली तालुक्याला पहिला IAS चेहरा दिला, आज त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. ओमकार पवार त्यांचा खेळ आपण मागच्या स्पर्धेमध्ये आम्ही जरूर अनुभवला. पहिल्याच मॅचमध्ये ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा त्यांना मिळालं होतं. आज आपण जरूर पाहताय हा अंतिमचा बॉल डॉट काढला गेलाय. 2 विकेट संपादित जरूर केलं आर्यननं, परंतु तो षटकार आला. त्या षटकारानं धावांना थोडं ॲक्सलरेट केलं. संमिश्र गोलंदाजी जिथे आपल्याला पाहायला मिळाली. 48 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ झालाय. अखेरीस 6 चेंडू अर्थातच स्लॉग हिटिंगमध्ये, या स्लॉग हिटिंगच्या झोनमध्ये आल्यानंतर मात्र फलंदाज कोणत्या प्रकारे या मॅचमध्ये आक्रमक पवित्रा घेतील. करण आणि समीर हे 2 फलंदाज मात्र तग धरून उभे आहेत. करण वैयक्तिक खेळ करतोय 5 चेंडू 13 धावा आणि समीर वैयक्तिक खेळ करतोय 4 चेंडू आणि 10 या आकड्यावर संघाची एकूण धावसंख्या. बॅटिंग करणारी टीम श्री फायटर्स आपल्याला पाहायला मिळतीये ती 3 विकेट्सच्या मोबदल्यात 4 षटकांच्या अखेरीस 3 बाद 48 48 for the loss of 3 wickets after 4. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये किमान मी म्हणेन 18 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. मॅचची सिच्युएशन आपण जर का बघितली गेली तर एक सन्मानजनक स्कोर जरूर आहे. 48 डिवायडेड बाय 4, सो 12 रन्स पर ओव्हर. रबर बॉलच्या या फॉर्मॅटमध्ये मी म्हणेन एक साधं सोपं समीकरण, इक्वेशन, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. क्रिकेट हा खरं तर मी म्हणेन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचा खेळ आहे. इथे जर का 20 धावा आल्या तर मात्र नक्कीच धावफलकावर मी म्हणेन 65 ते 70 हा आकडा एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जनरेट करेल. परंतु त्या धावा येतील का? हा फटका फसलाय, झेल इथं ड्रॉप झालाय. हातांची ओंजली, बॉडीचा बॅलन्स आणि तुमच्या फुटवर्कचं जे जजमेंट आहे, चेंडूवरची तुमची जी नजर आहे, या सर्व गोष्टी सांभाळत असताना पावसाळी रबर बॉल क्रिकेट हे थोडंसं चॅलेंजिंग आहे. ही तारेवरची कसरत आहे. ती कसरत करत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले, थोडे अपयशी झाले, परंतु हरकत नाही. धावा मिळाल्या किती तर 2 एकूण धावसंख्या झाली. 50 फॉर श्री फायटर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. निश्चित या सरासरीने जर बॅटिंग सुरू राहिली ना तर अपेक्षित धावा 60 आहेत, परंतु 70 पर्यंत कशी मजल मारता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. म्हणजे कमीत कमी 65 किंवा 70 धावा धावफलकावरती आल्या तर एक फायटिंग स्कोअर असू शकतो. नाही, नक्कीच पवित्र बदलावं लागेल. आता साम दाम दंड भेद, तोडफोड मारझोड जी स्ट्रॅटेजी आपण म्हणतो ना, तीच मात्र स्वीकारावी लागेल. परंतु इथे आंबेघरचा निखिल शेलार ते करू देत नाहीये आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचे खरं तर मी म्हणेन सर्व स्ट्रॅटेजीज उद्ध्वस्त करत असताना, हाही बॉल पंचांकडे अपील करत असताना 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विकेट किपर स्वतः टीमचे कॅप्टन, त्याच्या समवेत गोलंदाज निखिल शेलार. पंचांवर थोडंसं दडपण आणण्याचा प्रयत्न आणि विकेट सोडली गेली आहे ती अर्थातच फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं 7 चेंडू 15 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं, परंतु शेवटच्या स्लॉगच्या षटकामध्ये मला वाटतं आशिष स्लॉग हिटिंग अपेक्षित होती, ती होत नाहीये. या संपूर्ण मॅचमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. श्री भैरवनाथ वॉरियर्स. निश्चित, परंतु आता येणारे जे फलंदाज आहेत, आता तुम्ही किती नंबरवरती आला याला महत्त्व नाही, तुम्ही संघासाठी किती धावा बनवता या अंतिम षटकामध्ये यालाच महत्त्व उरलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या 4 बॉलमध्ये अधिकच्या धावा कशा मिळतील याचाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये समीर यादव आणि त्यांच्या सोबतीला आलेले बॅट्समन निखिल शेडगे यांना करावा लागेल. आणि यावेळेला आल्या पावली बॉल उचललाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक सडक पे कडक पत्रा बजाव स्ट्रोक षटकार. क्या बात आहे. डीजे मास्टर थोडं थांबवतोय. काय फलंदाजानं फटका सजवला आपल्या खरं तर ताकदीतला हा एक वेगळा नजराणा त्यानं पेश केला. मगाशी तुम्ही उल्लेख केला की आता पर्याय नाहीये. लुक ॲट द बॉल अँड नॉट टू द बॉलर. ह्या सिच्युएशनला असताना पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. धावसंख्या अब तक 56.
आणखीन एक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा किनारा, बॉल लॉंग स्टॉपला. प्रताप शिलार बॉलचा पाठमोरा करतील. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण झालेल्या आहेत. निखिल शेडगे यांचा प्रयत्न हाच आहे की फलंदाजांचे जे मनसुबे आहेत ते सर्व गोलंदाजाचे जे मनसुबे आहेत ते सर्व उधळून लावायचे आणि चांगल्या धावा आम्हाला कुटायचे आणि चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारायची आहे. 56 वरती 4, अजूनही 2 बॉल. 58 वरती 4, अजूनही 2 बॉल. धावसंख्या 56 होती, त्याच्यामध्ये मागच्या एका चेंडूवर ज्या 2 धावा आल्या त्याच्यामध्ये आपण ऍड करूया. सो 58 ऑन द स्कोर बोर्ड. आणि हा अंतिमचा बॉल, शेवटचा बॉल येईल षटकार. अ वेल अँटिसिपेटेड एम्ब्रॉयडर्ड स्ट्रोक टू एंड द ओव्हर, टू एंड द फर्स्ट इनिंग. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 64 आणि सन्मानजनक स्कोर, एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय संपन्न. चांगलं कॉन्ट्रीब्युशन निखिल शेडगेचं आपल्याला पाहायला मिळालं. इनिंगला संपन्न करत असताना त्याच्या बॅटमधून आलेले ते 2 षटकार आणि त्या 2 धावा म्हणजे 3 चेंडूमध्ये त्यानं तब्बल 14 धावांची ही कॉन्ट्रीब्युशन, ही एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग हा नजराना त्यानं पेश केला. आणि इनिंग संपन्न त्याच्या उंबरट्यावर असताना मात्र लगावलेले हे षटकार धावांना ॲक्सेलरेट केलं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 64. कंपल्सरी चेस इज द थंब रूल ऑफ द टुर्नामेंट. सो 65 धावा काढाव्या लागतील. AP स्पोर्ट यांच्याकडनं या 2 षटकारांसाठी हा जो नजराना पेश केला, ही फलंदाजी आणि 2 षटकार लगावले. AP स्पोर्ट्सच्या माध्यमातून या 2 षटकारांसाठी कॅश प्राइज 1000 रुपीज आपण डिक्लेअर करतोय. सुपर बॅटिंग मॅचमध्ये जरूर आपण पाहताय 30 चेंडू आणि 65 धावांचं इथे मात्र इक्वेशन उभं केलंय. या धावा कशा पद्धतीनं काढल्या जातील, या धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं होईल, या धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाज आक्रमक पवित्रा घेतील की या मॅचला क्लिनिकल फिनिश करतील, ते आपल्याला जरूर का पाहायला मिळेल. कशी होईल ही मॅच, या मॅचमध्ये कशा पद्धतीने खेळ साकारला जाईल. जोपर्यंत दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल, फिल्डिंगचं सेटअप होईल, तोपर्यंत या ऐकूया या स्पर्धेला 4 चांद लावणारे आणि आमच्या आवाजाची काळजी घेणारे संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन आपल्याला फार महत्त्वाचं राहिलं आहे. अर्थातच याच गावातील, याच भूमीतील DJ मास्टर आदेश म्हात्रे यांच्या ठेवणीतला ऐकूया एक सुमधुर संगीत. आणि आज आजच्या दिवसाचं विशेष आकर्षण आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहताय. प्रेक्षणीय मॅच, पश्चिम महाराष्ट्र समालोचक त्यांच्या विरोधात नवी मुंबईचे समालोचक. अर्थातच या दोन्ही समालोचकांच्या या 2 टीम्समध्ये आज मैत्रीपूर्ण रिलेशन्स, अर्थातच हे ऋणानुबंध दृढ करण्यासाठी, ही मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न. मैत्री ग्रुप जावली यांच्या वतीनं आज प्रेक्षणीय मॅच 2 समालोचक वर्गामध्ये
आपल्याला पाहायला मिळते. अनेक समालोचक पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच सातारा जिल्ह्याचा आपण जर का उल्लेख करायचा झाला तर मात्र नक्कीच 11 तालुक्यांचा समावेश असलेला हा सातारा जिल्हा आणि इथे अनेक समालोचक, नामवंत समालोचक, त्यांना सर्वांना एकत्र आणण्यासाठी त्यांना बऱ्याच वेळा आपण क्रिकेटच्या व्यासपीठावर ॲज अ कॉमेंटेटर म्हणून पाहतो, परंतु आज ते ॲज अ क्रिकेटर म्हणून या खेळाचा सहभाग होतील. या प्रेक्षणीय मॅचसाठी माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचत असेल त्या सर्वांनी या प्रेक्षणीय मॅचला जरूर भेट द्या. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की समालोचकांची प्रेक्षणीय मॅच हा एक सुवर्ण सण असू शकतो, परंतु या बॉलला डीप स्क्वेअर लेगला खेळलाय. मॅचला सुरुवात झाली आहे आणि बॅटिंगसाठी मनोज जवळ आणि अमर शेलार ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आणि कृष्णा उमळे यांच्या हाती पहिलं षटक आहे आणि खरा मांडल स्टार्टिंग ताळमेळ बिघडला. दुजोरा मिळतोय तो विकेटचा. धक्का क्रमांक पहिला, मनोज जवळ माघारी नाखुश. घेतो. एखाद्या टपरीवर जर का आपण वडापाव खायला जर का गेलो तर आपण जर का गरम वडापाव हवाय तर किमान आपण 2 ते 3 मिनिटं जरूर थांबतो, बरोबर. ही मॅच किती महत्वाची आहे. या मॅच मध्ये खरं तर 5 षटकं आहेत, 30 चेंडू होते, फक्त एकच बॉल झालाय, भरपूर चेंडू शिल्लक होते. थोडं थांबायला हवं होतं फलंदाजानं. धीर, संयम त्याचा ढासळला आणि पहिल्याच बॉलवर आपण जर का बघितलं तर मात्र रन आउटची ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. एक 10 सेकंद मॅच आपण पॉज करूया. डिसिजन हा प्रलंबित आहे. आमचे तृतीय पंच याची पडताळणी करतायत. झाले? चला, लेट अस फोकस ऑन द गेम. यू कॅन रिझम द गेम. निश्चित बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाधव उमरीचे तुकाराम जाधव आलेले आहेत. या वेळेला बॉल आलाय, त्याला सन्मान दिलेला आहे. अमर शेलार एका बाजूला आहेत. कृष्णा उमळे यांचा पहिला बॉल विकेट घेणारा होता, ताळमेळ बिघडला. मनोज जवळवाडी यांना माघारी यावं लागलं, परंतु आता एक छोट्याशा पार्टनरशिपची गरज आहे टीम श्री भैरवनाथ वॉरियर्स या टीमला. आणि आता धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. धावसंख्या आहे 3 वरती 1 अशी स्थिती आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. कृष्णा उमळे बॅटिंगमध्ये तितकी चमक दाखवू शकले नव्हते, परंतु आज गोलंदाजी चांगली करावी लागेल आणि एका बाजूला तुकाराम जाधव यांनाही चांगला खेळ करावा लागेल. पहिलं षटक प्रगतीपथावर कृष्णा टीमचे कॅप्टन. हा हाफ ट्रॅकर बॉल इथे एज लागलाय का? हाऊ इज दॅट? इज अपील लॉंग पॅसेस. ओ यू टी आउट. इट्स अ बिग विकेट इन द मॅच.
चित लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोरे त्याला अंकुशाचा मारा ज्याच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण तो का मने व्हावे लहानाहून लहान. आज प्रत्येक जण लहानात लहान होऊन या रबर बॉल लीगचा आनंद घेतोय आणि मैत्री ग्रुपची तुम्ही रबर बॉल लीग खेळताय तर तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी पार्कमध्ये पावसाळ्यात किंवा पनवेल कर्जत लोणावळा या ठिकाणी जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त भूमिपुत्र मैदानामध्ये यायचं आहे आणि या सर्व गोष्टी एन्जॉय करायच्या आहेत या लीगच्या. आणि नक्कीच आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे या स्पर्धेसोबत जोडलेला प्रत्येक घटक या मॅचला एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल अगदी खाली बसलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय गतीनं बीट केलं. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. बॉल खरं तर गती प्रदान का झाला, खरं तर विकेट ओलसर आहे आणि विकेट ओलसर असल्या कारणानं 104 ग्रामचा हा रबर बॉल खरं तर जसा पडला कॉन्क्रीटच्या विकेटवर तसा मात्र मी म्हणेन थोडासा गती प्रदान झालाय. निश्चित बॉल स्किट चांगल्या प्रकारे झाला. बॉलने वेग चांगला पकडला. यष्टीरक्षक देखील थोडेसे प्रभावित झाले हा बॉल पकडताना. म्हणजे भन्नाट वेगाने टाकलेला बॉल. कृष्णा उंबळे कधी कमी गतीचे बॉल कधी वेगाने हाताळत आहेत. अवघ्या 3 धावा दिल्या. 2 गडी या षटकामध्ये त्यांनी टिपलेले आहेत. प्रवीण पार्टे प्रमोट केलंय. आज नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज प्रवीण पार्टे. क्लीन बोल्ड त्रिफळाची. बाद 3 2 धावा झाल्यात का आपण थोडस व्हॅलिडेट करूया. सो स्कोर करेक्ट आपण करतोय. द फर्स्ट बॉल हिट विकेट अँड दॅट वॉज अ डॉट बॉल. सो धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 2. मग अशी निलेश एक गाणं सादर केलं. मैत्रीला प्रतिबिंबित असं ते गाणं होतं. अर्थातच आज मैत्री ग्रुप जावली यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मजेसाठी पैसे लागतात आणि जर का तुम्हाला आनंद हवाय तर मात्र तुम्हाला हवेत ते मित्र आणि आज त्याच गोष्टीचा आपण उल्लेख करतोय. निश्चित मैदानाच्या आतमध्ये प्रताप शेलार आणि अमर शेलार एक चांगले मित्र आहेत. म्हणून तर आपण म्हणतो ना की निसर्गाचा रंग आणि मैत्रीचा गंध हा जीवनामध्ये कधीही चांगला आहे. परंतु ही जोडी श्री भैरवनाथ वॉरियर्सला विजय मिळवून देईल का याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि याही गोष्टी पाहाव्या लागतील. कारण 24 बॉल 63ची गरज आहे आणि ओव्हर नंबर 2चा कारभार ज्यांच्या खांद्यावरती सोपवलाय करण सावले. ओव्हर नंबर 2 साठी ऑलराऊंडर खेळाडू. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट उजव्या यष्टीच्या बाहेर आणि मोठी विकेट. अमर शेलार वागदरे माघारी. आकाश जांभळे आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात. आज संघाला गरज आहे धावांची, पार्टनरशिपची गरज आहे. नॉन स्ट्रायकर एंडला प्रताप शेलार अनुभव चांगला आहे परंतु एका बाजूला करण सावले यांचा भेदक मारा आज अचूकतेवरती भर दिलाय आणि ज्या प्रकारे टप्प्यावरचा ताबा आणि दिशेवरचं नियंत्रण योग्य होतं. हा बॉल उजव्या स्ट्रीच्या बाहेर परंतु पंच वळतील का? वळालेत. दिशा थोडीशी बाहेर आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. हा व्हाईट बॉल. धावा कशाही येऊ द्या. आता श्री फायटर्स
श्री भैरवनाथ वॉरियर्स हा संघ मात्र वेलकम करणार, कारण समोर धावांचा डोंगर उभा केलाय. पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती तब्बल 64 आणि 65 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. 65 टू विन असताना मात्र निलेश, मला असं वाटतं की पहिल्या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा येणं गरजेचं होतं, परंतु त्या धावा आल्या नाही. किंबहुना या उलट झालं. हा आहे क्रिकेटचा मी म्हणेन उलटफेर. आणि प्रति हल्ला जो केला गोलंदाजांनी, जिथे मात्र 3 विकेट संपादित केल्या पहिल्या षटकामध्ये, धावसंख्या पत्र खर्च केली होती ती फक्त 2. बॅकफुटवर गेलाय संघ. श्री भैरवनाथ वॉरियर्स धावांसाठी संघर्ष आता सुरू आहे. बॉल कनेक्ट होत नाहीये, दबाव प्रस्थापित झाला आणि दबावाखाली मोठमोठ्या खेळाडूंची सिट्टी वाजताना आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय, परंतु एक दबाव प्रस्थापित झाला की त्या दबावाला झुगारून तुम्हाला खेळ करावा लागतो आणि तोच करावा लागेल. क्या बात आहे. कडवी झुंज हा बॉल निघालाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धाव्यांसाठी आलाय तो संघर्षाचा आत्मविश्वास वाढवणारा फटका आकाश जांभळे यांच्या बॅटमधून. आकाश जांभळेनं मॅचचं प्रेशर रिलीज केलंय, स्वतःवरचं प्रेशर रिलीज केलं आणि त्याच्या सोबतीचा जो खेळाडू आहे ना, त्याच्याही खांद्यावरचं प्रेशर त्यानं थोडंसं रिलीज केलंय, कारण हा 6 धावांचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आकाश जांभळे निश्चित आकाश जांभळे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. या बॉलच्या पाठीमागे विकेटची पतझड थांबवली आणि आक्रमण केले आणि हेच आक्रमण फार महत्वाचं आहे, कारण जिथे समीकरण बदलतंय 21 बॉल 56 ची गरज. 56 काढायचे आहेत. षटकार आले की मॅच मध्ये मजा येईल. अजून एक फटका आलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतील का? मला वाटते झेल झालाय ड्रॉप. झिरमिर झिरमिर पाऊस धारा, अळगद स्पर्शून जाई वारा, मैदानाच्या या हिरवलीवर हळूच गुदगुल्या तो करू पाहतो. आता हळूच गुदगुल्या करतील एकमेकांना. खरं तर आकाश जांभळे आणि प्रताप शेलार सांगतील भार बाल बचावलं, आपण आता मॅच मध्ये आहोत, आता मात्र संयमानं खेळ करावा लागेल, या मॅचला पुढे न्यावं लागेल. विराट कोहली स्टाईलनं मॅचला क्लोज न्यावं लागेल. तीच काहीशी रणनीती, थोडासा बदल करावाच लागेल. निश्चित अंदाज चुकला प्रेम यादव यांचा आणि बऱ्याचशा गोष्टी आपण उल्लेख करतो ना की अंदाजावरती अवलंबून असतात. अंदाज चुकला की बऱ्याचशा गोष्टी चुकतात आणि प्रेम यादव यांचा अंदाज चुकला झेल घेण्याचा आणि बॉलने सीमारेषा, समीर यादव माफ करा, यांचा अंदाज चुकला आणि बॉल सीमारेषा पार गेला सरळ 6 धावेंसाठी. हा एक चांगला स्ट्रोक होता टीम श्री भैरवनाथ वॉरियर्ससाठी. 15 वरती 4. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वेळेच्या चुकता तितकीशी साधता आली नाही. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. दुसरीचा प्रयत्न हो नाही या प्रयत्नामध्ये जोखीम घेणं टाळलंय. 1च धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा पाठलाग करताना बनवलेले आहे धावा. इथून पुढे 1 बॉल शिल्लक आहे माफ करा अजूनही, आणि त्याच्यामुळे 1 बॉल अजूनही त्यांना हाताळावा लागेल. म्हणजे अजून 1 बॉल शिल्लक आहे आणि प्रताप शेलार स्ट्राईक वरती आहेत. नितेश सर, प्रताप सर आक्रमण करणार किंबहुना सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन करणार की आकाश जांभळे यांना साथ देणार? नाही, शेवटचा बॉल आहे, संयम तर दाखवावाच लागेल. मॅच फिनिश करायचे, जिंकायचंय तर मग तुमच्याकडे असायला हवं ते खरं तर साहस, धाडस, परंतु संयमानं या बॉलला जर का हाताळलं, 1 किंवा 2 धावा जर का आला तर मात्र उर्वरित षटकामध्ये उर्वरित इक्वेशन मात्र इझिली खरं तर कंपोज करता येईल. फलंदाजाकडे एक्सपिरियन्स आहे. कालच्या दिवसामध्ये त्यांच्या बॅटमधनं 48 धावसंख्या आली आहे. तो आत्मविश्वास पुन्हा एकदा, तो कॉन्फिडन्स त्यांना जागृत करावा लागेल. मॅन इन फॉर्म मिस्टर प्रताप शेलार on strike to face the final ball of the second over to spell Mr. Karan. निश्चित आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. नितेश सर, तुम्ही काल काय केलं लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करता लोक पाहत असतात, म्हणजे लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या असतात. त्यामुळे आज प्रताप शेलार आणि आकाश जांभळे यांना चांगला खेळ करावा लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल आणि बनवायच्या तिथून पुढे 49 धावा. ऐकूया एक छोटंसं संगीत. असा गेलो आणि असा आलो.
दहीहंडी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी अगदीच उंबरट्यावर येऊन ठेपली आहे पुढच्याच महिन्यामध्ये आणि तो सण आपण युवा तरुण अगदीच अतिशय साहसानं एक संघ करून आपण खेळ करत असतो आणि प्रो गोविंदा ही कॉन्सेप्टसुद्धा आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय. अर्थातच अनेक गोविंदा पथक त्यांचा सराव लाईव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि तिथे आपले नवी मुंबईचे तुम्हा सर्वांचे लाडके अर्थातच युवा आहेत परंतु त्यांचा आदर्श घेऊन अनेक समालोचक घडले. कुणालजी दाते सर आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. हा फटका पहा, या फटक्यातली ताकद पहा, हा फटका, ही ताकद, ही नजाकत, हे टायमिंग आणि हे आहे गॅप शॉट सिलेक्शन. येतोय 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, षटकार आलाय, माफ करा, स्कोर करेक्शन, चौकारच आला. येस सॉरी, स्कोर करेक्शन का तर डिस्प्लेवर 6 आकडा आला होता. आकड्यांचा खेळ क्रिकेट आहे आणि जिथे नजर चुकली आमच्या मनाशी खेळ करत आहेत आमचे लाईव्ह टेक्नॉलॉजीचे डिजिटल स्कोरर. इट हॅपन्स, ह्युमन एरर्स, इट हॅपन्स आणि हे घडत असतं. 6 धावा नव्हे तर 4 धावा आल्या. धावसंख्येला ॲक्सेलरेट करत असताना एकूण धावसंख्या झाली 20. पहिल्या चेंडूवर 4 धावा, आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल या फलंदाजाचा. आकाश निश्चित याच प्रकारची बॅटिंग आज करावी लागणार आहे कारण क्षमता आहे. पायांचा वापर, बॅटचा किनारा, बॉल पाठीमागच्या बाजूला, मार्गस्थ क्षेत्ररक्षण संरक्षणासाठी आहेत. एकच सिंगल धाव येईल, पदर आली ते चांगलं होतं परंतु वेळेची अचूकता साधणं तितकंच महत्त्वाचं होतं. एक धावाने स्कोर बोर्डला बिझी ठेवलंय परंतु मोठ्या फटक्यांची सांगड घालावी लागेल कारण समीकरणामधलं अंतर मोठं आहे. मोठे फटके आले तर समीकरण कमी कमी होत जाईल, अन्यथा अंतर वाढेल. 21 वरती 4, 2 बॉलचा संपलाय खेळ. येस आणि पहिला चेंडू 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर धाव आली 1. अजूनही धावांचा डोंगर पार करायचा अर्धा पल्ला मी म्हणेन जवळजवळ पार केलाय की काय. 16 चेंडू 44 धावा मी म्हणेन थोडंसं चॅलेंजिंग आहे आणि आव्हान आहे, खेळाला मनोरंजक बनवतात. आज हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी प्रताप शेलार तयार आहेत. ओव्हर द विकेट, हा बॉल खोलर टप्प्याचा ड्रिल केलाय. बॉल हा फटका सजवत असताना परंतु आपण पाहिलं की टायमिंग तितकंसं जमलं नाहीये. एकच धाव मिळणार. एक धावेनं मात्र तितकासा प्रेशर डेव्हलप होणार नाहीये. श्री फायटर संघ रिलॅक्स आपल्याला पाहायला मिळते कारण जर का आपण बघितलं गेलं इक्वेशन आहे आता 15 चेंडू आणि 43 म्हणजे किमान 2 ते 3 चेंडू मागे एक षटकार येणं अपेक्षित असणार आहे. तो जर का आला नाही तर मात्र इथून पुढे मॅचमध्ये प्रेशर डेव्हलप होईल आणि मोमेंटम मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित विजयाचा घाट पार करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल परंतु आक्रमण, बॉल लॉंग ऑनच्या दिशेने निघालाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, अरे मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. षटकार. गगनभेदी, गगनचुंबी, गगनस्पर्शी बदल हा सृष्टीचा नियम आहे. प्रताप शेलार टीमचे कॅप्टन, श्री भैरवनाथ वॉरियर्स या टीमनं मागच्या काही 2 दिवसामध्ये या खेळाडूला इन ॲट नंबर 3 म्हणजे विराट कोहलीच्या फेवरेट बॅटिंग पोझिशनवर बसवलं होतं किंवा त्याची ती फेवरेट बॅटिंग पोझिशन होती परंतु आज रणनीतीमध्ये बदल झाला आणि आज तो आलाय 6व्या क्रमांकावर. 6व्या क्रमांकावर येऊन सुद्धा मॅचमध्ये आता मात्र त्याच्या बॅटमधनं जे 3 षटकार आलेत प्रतिस्पर्धी टीमचे आता धाबे दणाणलेत. निश्चित वेगळ्या रणनीतीने श्री भैरवनाथ वॉरियर्स हा संघ खेळतोय आणि ज्या प्रकारे जी रणनीती आखली आहे ना ती रणनीती कामाला आली. आकाश जांभळे यांनी 7 बॉलच्या पाठीमागे 24 कुटलेले आहेत परंतु संदीप निकम यांनी 2 बॉल अतिशय चांगले टाकलेले आहेत. 2 बॉल महागडे आहेत, अनुभवी आहेत, अजूनही 2 बॉल टाकायचे आहेत परंतु या 2 बॉलच्या पाठीमागे जर आकाश जांभळे यांची विकेट मिळवली तर निश्चित पुन्हा एकदा श्री फायटर संघ मॅचमध्ये पुन्हा जोमाने कमबॅक करू शकतो. अनुभवी आकाश आणि आकाशाला गवसणी घालणारे षटकार सुद्धा आपण पाहिले. अनुभव आपण म्हणतो ना की अनुभव हा सर्वात उत्तम शिक्षक असतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तजुर्बा बहुत बडी चीज होती आहे, तेच आपल्याला पाहायला मिळालं. आज अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानामध्ये उतरल्यानंतर जरी डिमोशन झालं तरी सुद्धा मला या माझ्या टीमसाठी मात्र 100% देऊन माझ्या संघाला मात्र विजय
मात्र आणि ती विजयश्री खेचून आणायची आहे, त्यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे या मैदानामध्ये. नाव आहे आकाश. 7 चेंडू आणि 24 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत पाहायला मिळतं. जो अनुभव आहे हे जीवनातलं तुमचं सत्य आहे, परंतु जो तुमचा अंदाज आहे ना, ही तुमची कल्पना आहे. म्हणजे तो अनुभव आज कामी येणं फार महत्वाचं आहे, कारण 28 वरती 4 आणि अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 मोठे फटके आले ना तर निश्चित येणाऱ्या 12 बॉल मध्ये समीकरण थोडंसं सोपं होईल, परंतु श्री फायटरला हवी आहे ती महत्वाची विकेट. विकेटच्या शोधात असतील. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संदीप निकम बॉलिंग ट्रॅकवर पॅव्हलियन बॉक्स कडनं मारा करतोय. ओव्हर द विकेटनं 4 ते 5 पावलांचा छोटासा रनअप आहे. मीडियम पेस बॉल समोर आकाश. हा बॉल जरूर आपण पाहतोय अगदीच या कॉन्क्रीटच्या विकेटनं मातीचा सुगंध तर नाही तर परंतु या वाऱ्याचा वेग आणि त्या वाऱ्यासोबत मात्र या रबरचा सुगंध मात्र जरूर दिला असावा. इतका सुंदर परफ्यूम बॉल पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, द वे ही एक्झिक्यूट दिस बॉल. निश्चित हा जो अपड बार आहे ना, तो अपड बार आता कामी आलेला आहे. वेगही चांगला होता, उसळी चांगली होती आणि बॉल रक्षकाच्या हातामध्ये स्थिरवलेला आहे. आणि त्याचमुळे काय निश्चित चला खेळाडूंना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका, आपण घाई करा. अजून बरेचसे सामने आपल्याकडे पेंडिंग आहेत आणि तीच पंचांकडे दाद मागितली होती या अपड बारसाठी, परंतु आता पुन्हा एकदा तयार गोलंदाजीच्या रनवेवरती करंदीचे संदीप निकम. निश्चित त्या बॉलची क्रिया आपण पुन्हा एकदा पाहूया, ज्या प्रकारे कशा प्रकारे संदीप निकम यांनी तो बॉल हाताळला होता. अपड बार होता, आपटलेला बॉल होता, अगदी डोळ्यांच्या आणि नाकाच्या समोरून हा बॉल रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला गेला होता. म्हणजे प्रत्येक जो बॉल आहे ना तुम्हाला वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागतो. जे काही कौशल्य तुमच्याकडे आहे त्याचं चांगलं सादरीकरण पहा. वेगळ्या प्रकारे पकडलेला बॉल होता, फार पाठी ओढला, आपटला, वेग चांगला आणि बॅट खालतून बॉल वरतून रक्षकाच्या हातामध्ये स्थिरवला डॉट. अशा प्रकारची गोलंदाजी आपण डावखुरे आताचा भारतीय संघाचा गोलंदाज खरं तर नकल बॉलचं इन्व्हेन्शन ज्यांनी खरं तर या जगाला दिलं. जाहीर खानला आपण गेली कित्येक वर्ष पाहिलं, त्याच्यानंतर इरफान पठाणला आपण पाहिलं, त्याच्यानंतर आपण अर्शदीप सिंगनं ते जे 19वं षटक हाताळलं होतं, 18वं षटक मला वाटतं हाताळलं होतं. त्याही मॅचमध्ये खरं तर नकल बॉलचा त्यानं मात्र वापर केला होता आणि मॅचमध्ये मात्र शिरकाव केला होता. हाही चेंडू मला वाटतं मॅचमध्ये शिरकाव करणार आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित ज्या प्रकारे आपण नकल बॉल स्लोअर वन म्हणतो ना, की ज्याचा उगम खेळामध्ये जो प्रकार आहे ना बेसबॉल, या खेळातून हा चेंडू क्रिकेटमध्ये आला आणि तो चेंडू अनेक गोलंदाजांनी हाताळला. चला विनंती आपण घाई करा, अधिकचा वेळ घेऊ नका. समीकरण 13 बॉल 37 आणि त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे सचिनदा पवार यांचं आगमन, त्यांचंही सहर्ष असं स्वागत मुख्य व्यासपीठावरती. निश्चित फारच डावेस्तीच्या बाहेर असणारा बॉल, पंचांनी केवळ दिशा खराब, हा आहे वाईट बॉल. या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील या परिस्थितीमध्ये. नाही, नक्कीच कंट्रोल गोलंदाजी करावी लागेल. जितक्या अवांतर धावा तुम्ही फेकाल तितकं मात्र मॅचपासून दूर जाल आणि गोलंदाज मात्र नक्कीच थोडासा आत्मविश्वास जरूर गमावून बसतो आणि म्हणूनच की काय कंट्रोल गोलंदाजी अर्थातच नियंत्रणबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. ह्या प्रश्नचिन्ह जरूर आपल्याला पाहायला मिळते, परंतु अंतिमचा बॉल फेस करण्यासाठी ज्याच्याकडे ताकद आहे, मागचे 2 षटकार ज्यानं लगावले तो आकाश स्ट्रायकर एंडवर आहे. याही वेळेला आकाशची बॅट, इट्स अ क्रॉस बॅट हिट, फ्रंट फुट शॉट प्लेड टू अ लो बाउंड्री. ऑफकोर्स आपल्याला पाहायला मिळतोय डीप काऊ कॉर्नर रिजन, ज्याला आपण सी कॉर्नर म्हणतो. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका सजवत असताना डोक्याचा बुद्धी चातुर्याचा वापर केलाय. अतिरिक्त ताकद नव्हे तर टायमिंग आणि क्लासनं हा फटका सजवला आकाशनं. पुन्हा एकदा आपण पाहू द वे ही एक्झिक्यूट दिस स्ट्रोक. जांभळे यांनी खेळला, स्लॉट मध्ये बॉल होता, सामर्थ्य होतं फटक्यामध्ये आणि हाच बॉल सीमारेषा बाहेर गेला सरळ 6 धावेंसाठी. समीकरण झपाट्याने बदललं. 12 बॉल
तीची आहे गरज असं आहे समीकरण या 2 षटकांचं. किंबहुना प्रति षटकाच्या पाठीमागे 15ची सरासरी. आता ओव्हर नंबर 4 साठी एक युवा टॅलेंटेड खेळाडू समीर यादव आहेत. डावकुरे हाताचे एक चांगले गोलंदाज आहेत. म्हणजे या षटकामध्ये समीर यादव यांनी कमी धावा दिल्या तर येणाऱ्या शेवटच्या गोलंदाजाला अधिकच्या धावा बचाव करण्यासाठी मिळतील. परंतु कशा प्रकारे समीर यादव गोलंदाजी करतील याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि समोर आहेत प्रताप शेलार. 2 बॉल 1 वरती करतायत बॅटिंग. समोर समीर यादव यांचा मारा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण ज्या प्रकारे तुमची गोलंदाजी आहे त्या प्रकारे तुम्हाला क्षेत्ररक्षणाची सजावट करावी लागते. ऑन साईडला बरेचसे खेळाडू आहेत. ऑफ साईडला बॅकअप दिलेला आहे. पुन्हा एकदा समीर यादव राऊंड द विकेट जाण्याचा प्रयत्न करतात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट तयार. आडव्या बॅटने जोरकस टोलवण्याचा प्रयत्न वेळेच्या चुकता नाही. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न हा निश्चित होणार कारण प्रताप शेलार हे खो खोचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यामुळे दुसरीचा प्रयत्न अगदी सहजरित्या केलाय. खो खोचे राष्ट्रीय खेळाडू ते जरूर आहेत परंतु सराव त्यांचा दररोजचा. परंतु या मॅचमध्ये आपण जर का बघितले गेलं जरी स्ट्रगल करतायत परंतु इथून पुढे अजूनही संधी आहे. येणारे चेंडू असतील 11 आणि 11 चेंडूमध्ये अजूनही धावा काढायच्या त्या 28. एखादा षटकार जर का मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं जर का आला तर मॅचमध्ये शिरकाव होईल. आणि जर का एखादी विकेट आली तर गोलंदाजी करणारी टीम पुन्हा एकदा मोमेंटम आपल्या टीमकडे खेचून आणू शकतो. मॅच डोलायमान अवस्थेमध्ये 50-50 बॅलन्स आहे. बॉलर तयार आहे समीर. यावेळेला बॅकफुट वरती गेलेत. पाठीमागच्या बाजूला अडवण्याचा प्रयत्न. झडप घातली आहे. आज संघासाठी करायचं आहे आम्हाला काहीतरी. याचाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला आणि बाईकच्या माध्यमातून या धावा आपण अंकित करूया. एक चांगला बॉल. समीर यादव यांनी काय केलंय प्रताप शेलारांना रीड केलंय. म्हणजे वाचन किती महत्वाचं आहे. जीवनात तुम्हाला वाचन केल्याशिवाय पर्याय नसतो. आणि जर तुमची शिक्षणाचा पाया जर मजबूत असेल ना तर तुम्ही मोठी यशाची इमारत बांधू शकता. क्रिकेटमध्ये तसंच आहे. वाचन फार महत्वाचं आहे कारण चांगली पुस्तकं वाचल्याशिवाय समजत नाहीत. त्यामुळे क्रिकेटमध्ये जे वाचन आहे फलंदाजाचं गोलंदाजाला आणि गोलंदाजाचं फलंदाजाला. त्यामुळे रीड करून खेळणं फार महत्वाचं आहे. नक्कीच. आणि याला क्रिकेटच्या पुस्तकी भाषेमध्ये म्हटलं जातं अँटिसिपेशन. तेच आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज खरं तर होमवर्क करून आला आणि मागच्या काही 2 दिवसामध्ये ज्या मॅचेस मात्र खेळल्या गेल्यात एकमेकांचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट त्यांना ठाऊक आहेत. स्ट्रेंथ आणि विकनेस माहिती आहे आणि त्यानुसार गोलंदाजी. परंतु त्यानुसार गोलंदाजी जरी झाली तरी सुद्धा your class is always permanent. ही आयडेंटिटी आकाशची. पहा हा फटका, ही ताकद आणि हा फुल खेळलेला पॉवरफुल सामर्थ्याचं प्रदर्शन. मिस्टर आकाश वन्स अगेन मॅच मध्ये शिरकाव करतोय. जाधव या वादळाचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 44 धावा 4 गडी बाद. 4थं षटक सुरू आहे. 4चा आला योगायोग. पुढचा बॉल समीर यादव यांचा राऊंड द विकेट. हा बॉल चांगला आहे परंतु पाठीमागच्या बाजूला पुन्हा संरक्षण दिलंय आणि धाव घेण्याचा प्रयत्न इथे टाळलेला आहे. त्याच्यामुळे अपेक्षा हीच असणार संघाला की आकाश जाधव यांच्या बॅटमधून आणखी आकाश जांभळे यांच्या बॅटमधून आणखीन काही मोठे फटके यावे. स्क्रीनवर आपल्याला आकडा पाहायला मिळतोय 4वर 4 44 गडी बाद झाले 4 आणि षटक क्रमांक सुरू आहे 4थं. 3.4 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. इक्वेशन आता उर्वरित 8 चेंडू आणि अजूनही 21 धावांची गरज आहे. विकेटच्या 2 बाजू परंतु एका बाजूचं म्हणजे स्ट्रायकिंग एंडचं यष्टांचे मालकत्व करतोय तो आकाश जांभळे. अराउंड द विकेट हा बॉल हवेमध्ये. संधी आहे अगदी चपलाईनचे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील स्वतः विकेट किपर परंतु पोहोचले नाहीयेत. तिथे मात्र हा बॉल लँड झाला. एक धाव होती तिथे मात्र 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा मिळाल्या. आता उर्वरित इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. प्रिडिक्शनचा जमाना आहे. निलेश जरूर विचारेन शेवटच्या बॉलवर काय वाटतंय बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. षटकार येईल, चौकार येईल, सिंगल डबल की गोलंदाज करेल कमबॅक आणि मिळवेल विकेट. निश्चित जर तरने मॅचला रंगत येते. ज्या प्रकारे आपण जर तरच्या गोष्टी करतो एक मोठा फटका आला ना
तर समीकरण फार कमी होईल आणि जर एखादा डॉट बॉल आला तर येणाऱ्या शेवटच्या गोलंदाजाला 19 धावांचा बचाव करायला मिळेल, परंतु षटकार आला तर 13 उरतील 6 बॉलमध्ये, म्हणजे या प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि जर चौकार आला तर 15 उरतील. पाहूया शेवटचा बॉल समीर यादव. टप्पा पडल्यानंतर लाईन मिस करून बसलेत. बॉलची संख्या कमी, समीकरण तेच. एका बाजूला पराभवाची ओहोटी, एका बाजूला विजयाच्या लाटा. या मधल्या वेळेमध्ये देऊया डीजे मास्टर आदेशांना संधी. येणारे 6 बॉल 19 ची गरज. महाराज की आपल्याला पाहायला मिळतंय विजयाचा उत्साह आणि पराभवाची थोडी भीती यातलं अंतर म्हणजे क्रिकेट. धावांची धावाधाव म्हणजे क्रिकेट. मगाशी जो तुम्ही उल्लेख केला तेही म्हणजे क्रिकेट. हृदयाची धडधड वाढविणारा हा सामना. या मॅच मध्ये कोण करेल वार, कोण करेल पलटवार. आलेत बड्डे बॉय स्वप्नील हिरवे. निश्चित आज स्वप्नील हिरवे यांच्याकडून भरपूर अपेक्षा असेल संघाला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा हा आहे बॉल. पंचांनी कळवलं आहे नकारात्मक, म्हणजे येणारे 6 बॉल आणि बनवायच्या आहेत 18 धावा. आज वाढदिवस आहे आणि निश्चित आज वाढदिवशी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न स्वप्नील हिरवे एका बाजूला करतील, परंतु एका बाजूला प्रताप शिलार यांना करावं लागेल आक्रमण. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न तर करावेच लागतील. हा बॉल खट खेळाय, एकच जाव मिळणार. ठाऊक आहे मॅन इन फॉर्म, ज्याच्याकडे रिदम आहे, ज्याच्याकडे या मॅचचा आत्मविश्वास आहे, त्याच्या बॅटमधनं आत्तापर्यंत जवळजवळ 5 षटकार आलेत. 13 चेंडूमध्ये 38 धावांवर तो खेळ करतोय. त्याला स्ट्राईकवर आणणं म्हणजे आहे या मॅचची स्ट्रॅटेजी आणि ती स्ट्रॅटेजी सक्सेस ठरती. आता उर्वरित इक्वेशन आहे 5 चेंडू आणि 17 धावा. निश्चित प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाच्या पाठीमागे प्रयत्न असतो आणि त्याच्यामुळे प्रयत्न करावा लागेल. आणि प्रताप शिलार यांनी समजदारीचं क्रिकेट खेळ आहे. आपला जो फॉर्म मध्ये असणारा बॅट्समन आकाश जांभळे यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. आता जे समीकरण आहे ना, 5 बॉल 17 घमासान युद्ध, उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचले. डोळे दिपवणारा सामना आहे. सांगणं कठीण आहे कोणता संघ सामना घेऊन जाईल. स्वप्नील हिरवे राईट आर्म, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आकाश जांभळे यांच्यासाठी बॉल हवेत खेळलाय. लॉंग ऑनला बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी येतोय मोठा ब्लास्ट. आकाश जांभळे यांच्या बॅट मधून विजयसारखी लखलखणारी बॅटिंग. वही हमारे लिए सबसे बड़ा खोलवर पद्धतीचा बॉल, यॉर्करचा वार. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे नाहीये. पुन्हा मॅचला कलाटणी. 3 बॉल 11 ची गरज. बड्डे बॉय करतोय पलटवार. आज त्याचा जन्मदिवस. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज.
हरण तीन चेंडू 11 धावा. हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाही. नशिबात आहे ते मिळणारच, परंतु मी प्रयत्न सोडणार नाही. दोन्ही बाजूनं प्रयत्नांची पराकाष्ठा. ही मॅच आवडली आहे. जोरदार ठाल्या. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. ओ का सोडला तर हा आहे वाईट बॉल. हेच अँटिसिपेशन, हेच जजमेंट मगाशी निलेश सर तुम्ही जो उल्लेख केला. निश्चित अतिरिक्त उसळीचा हा बॉल आहे आणि नजर रोखून धरली होती. अपेक्षा हीच केली होती आकाश जांभळे यांनी की हा वाईट असावा आणि पंचांनी लगेच कळवलं की हा वाईट बॉल आहे. समीकरण पुन्हा बदलतंय का तर हो बदलतंय. 3 बॉलच्या पाठीमागे 10 धावांची गरज आहे. वक्त से लढकर जो नसीब बदल दे, इंसान वही यारो जो अपनी किस्मत बदल दे. आज ती वेळ आहे, नशिबाला झुकवावं लागेल. प्रयत्नांची उंची जिथे मोठी, जिथे नशीब नेहमी झुकतं, कारण 3 बॉल 10ची गरज. 3 बॉल 10. हा फटका हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे, जज करतील का की बॉल फरार होईल. हो झालाय. 50 धावा कंप्लीट झाल्या. अर्धशतक झलकावतोय आकाश जांभळे. समोर कॅमेरामॅन आहेत, कॅमेराकडे बॅट दर्शवा. प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारा. एकदा जोरदार टाळ्या, एकदा जोरदार शिट्ट्या वाजवणारे कुठे आहेत? एकदा जोरदार शिट्ट्या सुद्धा वाजवूया. आकाश जांभळे, त्याला सेलिब्रेशन करायचं नाहीये. माझा आवाज तिथपर्यंत पोहोचत नाहीये, हे शक्य नाहीये, परंतु त्याला आत्ता तरी सेलिब्रेशन करायचं नाहीये, कारण मॅच अजून संपली नाहीये. कारण मी अजूनही जिंकलो नाहीये. 2 चेंडू 4 धावा. 2 बॉल 4. हृदयाची धडधड पुन्हा वाढलेली आहे. उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचते. काळजाचा ठोका चुकतोय. काय घडतंय पुढच्या बॉल वरती? आता एंड चेंज केलाय स्वप्नील हिरवे यांनी. 2 बॉल 4 ची गरज. सामना बरोबरी सुटला तर खेळवला जाईल सुपर ओव्हरचा थरार. 2-4 4-2. कोण मारेल बाजी? स्वप्नील हिरवे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा बॉल समोरच्या बाजूला होईल का झेल? अडवण्याचा प्रयत्न. 1 सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. आता शेवटचा 1 बॉल बनवायचा आहे. 2 धावा. काय मॅच आहे. 1 बॉल 2 धावा. 2 धावा 1 बॉल. श्री भैरवनाथ वॉरियर्स की श्री फायटर राजू दादा धनावडे की रवी दादा दळवी श्वास रोखून धरलाय. 1 बॉलच्या पाठीमागे काय घडतंय? कृष्णा ओंबले की प्रताप शेलार, प्रताप शेलार की कृष्णा ओंबले. जो जिंकेल तो किमान एका बक्षिसाला पात्र ठरेल. काल आम्हाला एका समालोचक मित्रानं विचारलं की तुम्हाला मॅच कशी हवी असते. आम्ही त्यांना सांगितलं कातरवेली शरीरावर कोणीतरी मोरपीस फिरवावं आणि अंगावर शहारे यावे. इतका सामना अटीतटीचा व्हायला पाहिजे. ही मॅच रंगतदार होतीये. चित्तथरारक सामना. 1 चेंडू 2 आणि हा बॉल फुलटॉस. झेल टिपेल की जाईल षटकार. हो क्या बात आहे. काय सेलिब्रेशन केलंय. टोचतील हजारो काटे तुला, तू त्यांच्याही आर पार हो. कळेल तुला तुझी कुवत, तू विजयाचा षटकार हो. आणि आज आकाश जांभळे विजयाचा षटकार मारत विजयाचा कळस रवलाय. जबरदस्त बॅटिंग आणि जबरदस्त सामना. डीजे आदेश आता थांबू नका. या